आपण आता आहेत जव्हार बायपासला आणि मागे बघू शकता हा किती धुका आलेला आहे। आपल्याकडं गाडी चालवणे सुद्धा हात खूप थंडी असल्यामुळे आपले हात सुद्धा हे होऊन गेलेत। तर सर्वांनी सावधानी हे बघा चांगल्या पद्धतीने गाडी सावकाश चालवावे, कारण का यामध्ये गाडी सुद्धा दिसत नाही। हे बघू शकता आता माझ्या मागे गाडी आले, गाड्या सुद्धा दिसत नाही, तर आपण गाडी कशी चालवायची? सर्वांनी सावकाश गाडी चालवावी। धुक्यामध्ये आपण कशी गाडी चालवणार? मित्रांनो, जर तुम्ही फिरण्यासाठी आला असेल तर या धुक्याचा आनंद तुम्ही घेतलाच पाहिजे। हे बघू शकता माझ्या मागे सुद्धा हे बघा समोरून गाडी येते, मी रस्त्याच्या बाजूला थांबलोय, समोरून गाडी येते तरी सुद्धा दिसत नाही। आता हे बघा माझ्या मागून सुद्धा गाडी आली इकडनं, हे बघा गाडी चालवण्यासाठी हात थंडीने खूप जाम होऊन गेले। हे बघू शकता हे हँडल सुद्धा पकडायला कसं तरी होतंय, हे बघा। आणि मी माझ्या मागे सुद्धा भरपूर धुकं वगैरे आले। तर मित्रांनो एक आनंद असतो, पण थंडी पण खूप लागते, पण काय करणार आपण आता गावी जात आहे। तर हे बघा याचा आनंद तुम्ही कधी घेतलाच असेल। बघा गाडी सुद्धा दिसत नाही समोर आली तरी। आपण या धुक्याचा आनंद घेण्यासाठी थांबलोय मित्रांनो। तुम्ही बघू शकता सगळीकडं काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये, आणि रस्त्याला तर धुक्याचं काय सांगूच नका। ही आपली गाडी आहे मित्रांनो, आणि ह्या गाडीवरती बघू शकता हे दव किती साचले, हे मिरर पूर्ण धुक्याने जाम झालेत। हे बघा भयंकर असं धुकं, पण मजा येते मित्रांनो या धुक्यामध्ये। चला गाडी आहे बघू शकता इकडची माणसं, भयंकर असं धुकट आहे मित्रांनो। सगळीकडं मस्त वातावरण। मित्रांनो तुम्ही जर कधी जव्हार मोखाडा साईडला जर आला असेल तर तुम्हाला पण या धुक्याचा आनंद अनुभवला असेल, बघू शकता मित्रांनो। उज्जैनीच्या पुलावरती म्हणजे ब्रिज वरती बघू शकता इकडे नदी वगैरे आहे, तिकडे डॅम आहे। मित्रांनो खूप थंडी आहे, पूर्ण अंग असं थंडीने भरून गेले। बघू शकता माझ्या मागे सुद्धा खूप चांगला असा नजारा आहे। तर मित्रांनो तुम्ही आले की नाही उज्जैनी नेहाल या मार्गे मला काय माहिती नाही, पण इकडे येण्यासाठी वाडा बस स्टँड पासून जो रस्ता येतोय त्या रस्त्याने सरळ यावे लागते। खूप चांगले चांगले असे नजारे आहेत। ही आपली गाडी आहे मित्रांनो। थंडीने हे बघा सूर्यदेव सुद्धा थंडीने भरून गेले। आणि मित्रांनो हे बघा खूप चांगला असा स्पॉट आहे। इकडे गाण्याची शूटिंग सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धती करू शकता। कोणी यूट्यूबर असेल सॉन्ग वगैरे रेकॉर्डिंग करत म्हणजे शूटिंग करायची असेल तर या डॅमचा वापर करावा। आणि ही आहे उज्जैनी आखाड्याची नदी, बघू शकता। उज्जैनी आखाडा तुम्ही कधी आले की नाही मला काय माहिती नाही, पण एक दिवशी नक्की भेट द्या मित्रांनो। चांगले स्पॉट आहेत शूटिंग वगैरे करण्यासाठी। उज्जैनी आखाडा हे अतिशय खेडेगाव आहे, आणि इकडे येण्यासाठी वाडा बस स्टँड पासून जो रस्ता येतोय तो सरळ आपल्या मोखाडा या बायपासला निघतोय। म्हणजे त्या रस्त्याने आलं तर त्या रस्त्याला हे नदीचं पात्र आहे। खूप
चांगल्या पद्धतीने तुम्ही गाणी वगैरे शूट करू शकता. बघू शकता माझ्या मागे सुद्धा किती भारी भारी असे चांगले नजारे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्याला वेळ तर जास्त भेटत नसतं, पण एक एन्जॉय म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.